आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. शालेय जीवनात अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व भावनिक असा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शालेय व आंतरशालेय स्तरावर विविध स्पर्धा व नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्यात विद्यार्थी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात व आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करतात व स्पर्धांमध्ये यश मिळवतात. अशा यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हे प्रेरणादायी असतात, असे मत उळागड्डी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका व नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या पद्मश्री रेगे यांनी मनोगत व्यक्त केले. मांजरी चिकोडी येथील श्री के.पी. मगेनावर इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये आयोजित पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सदलग्याचे माजी आमदार श्री कलापना मगेनावर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून वीर सेना पदक मिळवले चेतन सारापुरे, लक्ष्मी संस्थेचे सागर मंगसुडे, अध्यक्ष सतीश मगेनावर, उपाध्यक्ष सदाशिव मिरजे हे होते. उपस्थितांचे स्वागत शिवलीला कोकणे यांनी केले, तर शाळेच्या मुख्याध्यापिका नजमा नेजकर यांनी शैक्षणिक वर्षात विविध सत्राची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. तर यावर्षी बेस्ट गर्ल म्हणून प्राथमिक विभागात सायली बाबर, तर बेस्ट बॉय म्हणून चिराग चौगले, तर माध्यमिक विभागात आराध्या वग्गे व श्रवण पाटील यांना देण्यात आले. तर चॅम्पियन ट्रॉफी आराध्या कोळी, मोहम्मद किल्लेदार यांनी पटकावली. तर विविध स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शील्ड देऊन गौरवण्यात आले. यावेळी माजी आमदार कलापना मगेनावर बोलताना म्हणाले, जय पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन खिलाडू वृत्ती जोपासावी. त्याचबरोबर पालक व शिक्षक यांनी आजच्या युवकांना सुसंस्कृत घडवणे गरजेचे आहे, कारण आजची मुले ही उद्याची संपत्ती असल्याचे सांगितले. यावेळी शाळेचे अध्यक्ष शीतल मगेनावर, डॉक्टर रमेश खिचडे, प्राध्यापक अभिनंदन सुळकुडे, राकेश चौगले, राजू मगदूम, अमित चौगले आदी उपस्थित होते. SB न्यूजसाठी राजू कोळी. It is a part of the curriculum, like where we are having one class where students are doing the math with mental. If you give 4-digit number, 5-digit number or any larger digit number, mentally they can calculate in their mind and they will give quick answer. So abacus is not only helping for the math, but abacus is helping to develop their thinking level, to develop their critical level, to understand the critical situation, and they can cope up with the other subjects also, like in language and other science and SST also. So it's a great achievement for my school that from our school 22 students are selected. They were selected for the exam. The exam name is Abacus International World Cup 2025, which was conducted at Jaisingpur in Maharashtra. In that 22 students of our school participated and all had great achievement. You can see here trophies which my students have got it. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.